नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। महिलांविषयी आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदाने जगभरात साजरा केला जातो। हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शिवरायांना भारी। हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शिवरायांना भारी। पुत्रास पाठीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या राणी झलकारी रणरागिणी। शेण चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई। शेण चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई। आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते त्या स्त्री शक्तींना वंदन करुणी। आज 8 मार्च जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साकेत बुद्धविहारात साजरा करीत आहोत। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापिका मंगला झेने मॅडम यांनी विचारमंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या डॉक्टर अर्चना गणवीर मॅडम, संचालिका शेजल आधार निकेतन औरंगाबाद यांनी सुद्धा विचारमंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापिका मंगला झेने मॅडम यांनी आपले स्थान भूषविले, त्यांचे मी शब्द सुमनाने स्वागत करीत आहे। तसेच आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या डॉक्टर अर्चना गणवीर मॅडम, संचालिका शेजल आधार निकेतन औरंगाबाद यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण केलेले आहेत, त्यांचे मी शब्द सुमनाने स्वागत करीत आहे। आपले आदर्श समतेचे, ममतेचे, करुणेचे महासागर तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आई भीमाई, माता रमाई, माता यशोधरा आणि या सर्व महापुरुषांना, आपल्या वात्याने सतत तेवत ठेवणाऱ्या सर्व महामातांना माझे त्रिवार वंदन। विचारमंचावर उपस्थित सन्माननीय विचारमंच प्राध्यापिका मंगला झेने मॅडम तसेच डॉक्टर अर्चना गणवीर मॅडम, इथे उपस्थित उपासक उपासिका आणि बालक बालिका, आपण सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा। विचारमंचावर असलेल्या सन्माननीय विचारमंचांना अशी विनंती करते की त्यांनी आपले आदर्श महाकवी तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीप धूप आणि पुष्प अर्पण करून पूजा करावी अशी मी त्यांना विनंती करते। विषमतेचा अंधार दूर सारण्या, मना मनाचा दीप पेटवूया। विषमतेचा अंधार दूर सारण्या, मना मनात दीप पेटवूया। करुणी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन, तेज कार्यक्रमाचे वाढवूया। आपले आदर्श महाकारुणी तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीप धूप पुष्प अर्पण करून पूजा होत आहे। दीप हे प्रज्ञेचे प्रतीक आहे, धूप हे शिलाचे प्रतीक आहे आणि पुष्प हे अनित्याचे प्रतीक आहे आणि म्हणून
आपण नेहमी आदर्शांची पूजा करीत असतो. त्रिशरण परिस्थितीसाठी बघायचं का बायांना? बस इथं बस 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 बस. बस तिथं बस बस बस. त्याच्याजवळ गेले. स्वागत करून ओके. आपल्या बुद्ध धर्मामध्ये त्रिशरण पंचशीलीला फार महत्व आहे. पंचशील म्हणजे सुख शांती. पंचशील म्हणजे सुख शांती समृद्धीची कामना. पंचशील म्हणजे आदर्शांना केलेली आराधना. पंचशील म्हणजे निर्मळ अंतकरणाची भावना आणि पंचशील म्हणजे आदर्शांप्रती केलेली कृतज्ञतेची चेतना. ह्यानंतर आपण सर्वांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आहे. स्वाहा भगवता नमो नमस्तामि सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वैरमणि शिखापदं समादयामि. अदीनदाना वैरमणि शिखापदं समादयामि.
कामे सुमेधाचारा वैरमणि शिखापदं समाधियामि शिखापदं समाधियामि सूरामेर्यमोत्सवमादधाना वैरमणि शिखापदियामि साधु 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 संघं अहवंदा कुछ बसला है धन्यवाद. ह्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी उपासिका उराडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर येऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावं. या विश्वामध्ये स्त्रियांना प्रथम स्वातंत्र्य देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध या देशातील बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक, स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले, पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता भीमाई, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता रमाई, त्यागमूर्ती माता रमाई आणि सर्व थोर महापुरुष आणि महामाता आणि आम्हा सर्व स्त्रियांना भारतीय संविधानातून मूलभूत हक्क आणि अधिकार देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर सर्वांना मी त्रिवार अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख व्याख्यात्या डॉक्टर अर्चना गणवीर मॅडम, संचालिका शेजर आधार मोठेतर, छत्रपती संभाजी, कार्यक्रम अध्यक्षा प्राध्यापिका मंगलाताई जुने मॅडम, उपासिका संघ साकेत बुद्ध विहार, साकेत बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष इंजिनियर माननीय भास्कर मस्तीकर, तसेच सर्व साकेत बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी, उपस्थित सर्व उपासक उपासिका आणि बाल बालिका सर्वांना माझा क्रांतिकारी आणि सप्रेम जयंती आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. आपल्या साकेत बुद्ध विहारामध्ये महापुरुषाची जयंती साकेत बुद्ध विहारामध्ये नेहमी सामाजिक, धार्मिक तसेच महापुरुषाची जयंती आणि पुण्यतिथी आयोजित आणि साजरी केली जाते. त्याचप्रमाणे आज जागतिक महिला दिन आयोजित केलेला आहे. संत जनाबाई म्हणतात, स्त्री जन्म मनोनी न भावी उदास, स्त्री जन्म मनोनी न भावी उदास, साधू संता ऐसे केले जग. नामयाच्या घरची दासिनी अंजली, नामयाच्या घरची दासिनी अंजली, तुकोबानी दिली प्रेमकर. विदुर सात्विक माझी ये कुळीचा, विदुर सात्विक माझी ये कुळीचा, अंगीकार त्याचा केला गेला. न विचारता पुढे गणिका उद्धरली, न विचारता पुढे गणिका उद्धरली, नामे करती केली तुम्ही लोक. नामयाचे जनी भक्तीचे साधन, नामयाचे जनी भक्तीचे साधन, माझे ते साधल्याने होते असा आज जागतिक महिला दिन. महिलांविषयी आदर, आभार
व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात आनंदात जगभरात साजरा केला जातो. क्षणभराची पत्नी व अनंत काळाची माता म्हणजे स्त्री. आई, बहीण, मुलगी, पत्नी अशी अनेक नाती हळूवारपणे जपणारी आणि जोपासणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. प्रत्येक कुटुंबाचा पाया आणि कणा म्हणजे स्त्री. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या आई माता जिजाऊ, महात्मा फुले बरोबर स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्त्रियांचे योगदान अनन्यसाधारण आहे. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर, गावाचा सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे. अनेक स्त्रियांनी आपल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. आज महिलांचा गौरव केला जातो, पण तरी देखील महिलांच्या समोर अनेक समस्या आहेत. स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, हुंडाबळी अशा अनेक समस्या आहेत. अशा काही समस्या दूर झाल्या तर आपला भारत देश अग्रेसर होईल. आणि त्याचबरोबर स्त्रियांनी सुद्धा आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी. ज्या प्रकारे स्त्रियांच्या बरोबर पुरुषांच्या पाठीमागे स्त्री असते, त्याचबरोबर स्त्रियांच्या पाठीमागे सुद्धा पुरुष असतात. आपण इथे सगळ्या महिला बसलेल्या आहोत, आपल्या पाठीमागे पुरुष आहेत, म्हणूनच आपण या संध्याकाळी सुद्धा आपण तिथे येऊ शकतो. नंतर आधीच्या काळामध्ये स्त्रियांना 7च्या नंतर त्यांना बाहेर जाण्याची म्हणजे नव्हती, त्याला मान्यता नव्हती. पण आज ती स्त्री ही स्वतंत्र झाली आणि आज आपण म्हणजे मोठमोठे कार्यक्रम आणि मोठमोठ्या पदावर आजची स्त्री आहे. तर याच्यामध्ये सहभाग पुरुषांचा सुद्धा आहे. आणि स्त्रियांनी जरी आपण मोठ्या पदावर गेलो, आज पुरुष आणि स्त्री सारख्या पदावर, तरीही एक जबाबदारी म्हणजे कुटुंब. कुटुंबाची जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी स्त्रीवर असते. कारण एक मोठा हिस्सा स्त्री आहे. आपण मुलांना जन्म देतो, मुलांना जन्म देतो तेव्हा आपली मोठी जबाबदारी असते, एक जबाबदारी. आपण सर्व काही करू शकतो, पण मुलांना घडवण्यासाठी आईचा मुख्य सहभाग असतो. त्याच्यामुळे आईने कुटुंबामध्ये आणि मुलामध्ये जास्तीत जास्त रमण. आपल्याला माहिती आहे आजच्या स्त्रिया जेव्हा जातात तेव्हा पुरुषाबरोबर काम करता करावंच लागते. तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्या मुलांच्या करण्यासाठी, आपल्या मुलांना यांचे वळण लावण्यासाठी आज मी युट्यूबवर एक गाणं टाकलेलं आहे. आज महिला निमित्त तर ते गाणं युट्यूबवर बघूया आपण. तर आपण जे कार्य आपण करतो ते काम, तर ते आपण कुटुंबाला डेव्हलप करायला पाहिजे. नाहीतर तू आणि मी काका तुम्ही करणार नाही तर मी करणार नाही, याच्यामुळे कुटुंब कसे वेगळे होऊ शकतात. म्हणून कुणीतरी तडजोड केलीच पाहिजे आणि जीवनामध्ये तडजोड करणं फार आवश्यक आहे. आणि आईची जी मोठी आहे तर ती फार मोठी आहे. म्हणून कुटुंबामध्ये आईची फार गरज आहे. धन्यवाद. धन्यवाद उराडे मॅडम, खूप छान माहिती दिलेली आहे आपण. खरोखरच स्त्री ही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भूमिका बजावत असते. प्रखे अत्रे म्हणतात, स्त्री ही क्षणभराची पत्नी असून अनंतकाळाची माता आहे. खरोखरच स्त्री ही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भूमिका बजावत असते. ती जन्माला येताना घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्याच स्त्रीचा जन्म कधी जात नसतो बाया. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. सासर माहेर उजळविणारी स्त्री एक ज्योत असते.
सासर माहेर उजळविणारी स्त्री एकच ज्योत असते. ह्यानंतर पाहुण्यांचा परिचय करण्यासाठी मी अर्चना वाघमारे मॅडम यांना आमंत्रित करीत आहे. त्यांनी पाहुण्यांचा परिचय द्यावा. जय हिंद सर्व मैत्रिणींना. कशा आहात सगळ्या? मजेत आहात ना? मजेतच राहा. तुम्ही मजेत तर आम्ही मजेत. आणि मी इथे कशासाठी आले? आज 8 मार्च जागतिक महिला दिन. आज महिलांचा आपण ज्या कर्तृत्ववान महिला असतो त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येतो. अशाच एक कर्तृत्ववान महिला आपल्याला पाहुण्या म्हणून मिळालेल्या आहेत. डॉक्टर अर्चना गणवीर. त्यांचा थोडक्यात परिचय मी आपणास करून देणार आहे. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिलांना शुभेच्छा देताना मला तरी कौतुक करावं असं वाटतंय की महिला दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी थोडीशी का असे ना पण त्यांनी आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपला उत्साह वाढवण्यासाठी ते इथे आलेले आहेत. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मनापासून. डॉक्टर अर्चना गणवीर मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय करून देते, कारण खूप परिचय करून द्यायला इतका वेळ नाहीये. अगदी अल्पसा परिचय करून देते मी. डॉक्टर अर्चना गणवीर श्री गुरु समानता पुरस्कार मिळालेल्या, जागर सावित्रीच्या लेखीचा पुरस्कार, विशेष गौरव पुरस्कार, जागृती गौरव पुरस्कार, नारी तू नारायणी पुरस्कार अशा 5 पुरस्कारांची सन्मानित अशा पाहुण्या आपल्याला आज लाभलेल्या आहेत. खरं तर आपल्या सर्वांचं भाग्यच आहे की ताई आपल्याला पाहुण्या म्हणून मिळालेल्या आहेत. ताईंचं पूर्ण नाव आहे अर्चना चंद्रकांत गणवीर. त्या वैद्यकीय दंत चिकित्सक म्हणून त्या 1996 पासून दंत चिकित्सक तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत आणि त्या नंदनवन कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. त्यांचं शिक्षण BDS औरंगाबाद येथून झालेलं आहे. आणि लाल मातीवर एक शेजल आधार निकेतन संस्था आहे. ही संस्था अनाथ विधवा घटस्फोटित महिलांना आधार देते. त्या संस्थेच्या संचालिका अर्चनाताई आहे. एकदा जोरदार टाळ्या अर्चनाताईंसाठी. काम करतात आणि म्हणजे महिला आधार केंद्र सांभाळताना एक क्षयरोग प्रतिबंधक कार्य करणाऱ्या संस्थेत पण त्या समन्वय म्हणून कार्य करतात. जिल्हा सोनोग्राफी तपासणी व सल्लागार संस्थेवर सुद्धा त्या कार्य करत आहेत. इतकी एनर्जी आणतात कुठून काही. कौटुंबिक मोफत सल्ला केंद्र सदस्य, स्त्रियांच्या लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समितीच्या सदस्य म्हणून देखील त्या कार्यरत आहेत. दंत वैद्यकीय क्षेत्रातील अनेक उच्च पदावर अर्चना मॅडम यांनी अनेक पदे भूषित केली आहेत. या सगळ्या बरोबरच आपला दंत चिकित्सकचा व्यवसाय सांभाळून स्त्रियांसाठी समाजकार्य करताना अर्थातच त्यांना त्यांचे पती आहेत चंद्रकांत रणवीर. त्यांचा खूप मोठा सहभाग त्यांच्या कामात असतो. आज मला मॅडम विषयी म्हणजे असा थोडक्यात परिचय झालेला आहे मॅडमचा. मॅडम विषयी थोडंसं स्वागत करताना म्हणते की मॅडम आपल्या आगमनाने हर्ष दहाला मनामनात, मॅडम आपल्या आगमनाने हर्ष दहाला मनामनात, करीते प्रेम भावे आपले स्वागत या साकेत विहारात. मॅडम परिचय झालेला आहे थोडक्यात. साकेत विहार समितीच्या आयोजकांनी मला इथे मॅडमचा परिचय करून देण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानते. जय हिंद, जय संविधान. धन्यवाद अर्चना वाघमारे मॅडम. आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या डॉक्टर अर्चना गणवीर मॅडम यांचा करून दिलेला आहे परिचय. खरोखरच ते खूप या नात्याला लाभलेले आहेत. इतक्या पुरस्कारांच्या सन्मानित आहेत. मला एक म्हणायचं वाटतं
घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी. घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी. सौंदर्याच्या हृदयामधला थरार असते नारी. ईश्वराची मानवतेला भेट असते नारी. ह्यानंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम आपण सर्व इथे उपस्थित असलेले सन्माननीय
अच्छा. आपण सर्व येथे उपस्थित असलेले सन्माननीय सर्व सदस्य सर्वांना माझा जय जय. आजच्या महिला दिनानिमित्त सगळ्यात पहिल्यांदा मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. फक्त महिलांनाच नाही तर त्यासोबत आपल्या इथे आलेली सर्व जे बांधव आहेत ह्यांना देखील खूप शुभेच्छा देते. कारण स्त्री आणि पुरुष हे एकमेकांसाठी पूरक आहे. सावित्रीमाईंना च्या पाठीमागे ज्योतिबा फुले होते. ज्योतिबांच्या सोबत सावित्रीमाई होत्या. तेव्हा हे एकमेकांना पूरक असे झालेत आणि आपल्या समोर हा जो आहे हा इतिहास घडलेला आहे. तर हे श्रेष्ठ ते कनिष्ठ ह्याच्यावर काही माझा विश्वास नाही. तर स्त्री आणि पुरुष हे समाजाला पूरक आहेत असं मी मानते. आजचा जो विषय आहे दिलेला की भारतीय संविधानाने स्त्रियांना काय दिले, म्हणजे मला जर विचारलं की संविधानाने तुला काय दिलं, तर हे जे आज आपण सगळे बसलेलो आहोत आणि जे आपण विचाराचं मंथन करत आहोत हे संविधानाने दिलेलं आहे. आज मी जी तुमच्या समोर उभी आहे हे संविधानामुळेच मी तुमच्या समोर उभी आहे. मला जो शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, मला जो बोलण्याचा अधिकार मिळालेला आहे, मला जो माझं मत प्रकट करण्याचा जो अधिकार मिळालेला आहे हा संविधानानेच दिलेला आहे. मला विचारशक्ती मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. आणि माझ्या विचाराला पटेल तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे. आणि मला पटलेल्या धर्माचा प्रचार करण्याचा देखील अधिकार मला संविधानाने दिलेला आहे. संविधानामुळेच आज आपण सर्वजण इथं आहोत. भारतीय स्वातंत्र्याला जवळपास 75 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत. आणि ह्या इतक्या वर्षाच्या वाटचालीनंतरही आपल्या देशातील कुटुंब आणि राष्ट्राचा पाया असलेली स्त्री ही सर्वांगाने विकसित झालेली दिसत नाही. कारण दिवसेंदिवस स्त्रियांवर विकृत मानसिकतेतून अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही विचार करायला लावणारी आहे आणि कुठल्याही संवेदनशील मनाला एक अस्वस्थ करणारी आहे. आत्ताच 2 दिवसापूर्वी कालच्या पेपरमध्ये पण आपण ऐकलं असेल की अतिशय आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अतिशय वाईट घटना अशी घडलेली आहे. ज्या पुरुषाने त्या स्त्रीने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून 19 वर्षाच्या मुलाने त्या स्त्रीवर चाकूने वार केले आणि पूर्ण अंगभर तिला वार केलेले आहेत. ही घटना आपल्या ह्या ठिकाणी घडलेली आहे. जेव्हा असं कुठं काही ऐकण्यामध्ये येतं तेव्हा ज्यांचं संवेदनशील मन असतं ते अतिशय अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील मनुस्मृती आणि पुरुषप्रधान व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढले. विषमतेचे समर्थन करणाऱ्या व्यवस्थेशी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. इतकंच नाही तर दुर्लक्षित उपेक्षित स्त्री वर्गासाठी भारतीय संविधानात नैसर्गिक अधिकाराची तरतूद करून त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, न्याय मिळवून दिला. पण वर्तमान काळातील स्त्रियांचा विकास आणि भविष्य पाहिलं तर स्त्री मुक्तीचं चक्र हे अर्धच फिरलेलं आहे की काय असं वाटतं. स्त्री उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा प्रयत्न केलेला आहे. संविधान काय आहे तर संविधान हे एखाद्या राष्ट्राचं किंवा एखाद्या देशाचा कारभार कसा चालला पाहिजे त्याच्यामध्ये काही नियम असतात ना. कारभार जेव्हा करायचा आहे तेव्हा काही नियम असावे लागतात. तर हे नियम आपल्याला संविधानातून घालून दिलेले आहेत. संविधानाने आपल्याला अधिकार तर दिलेलाच आहे परंतु आपल्याला काही कर्तव्यही आपल्याला सांगितलेली आहेत. आणि हे संविधान भारताचं जे संविधान आहे हे संविधान सगळ्यात मोठं लिखित स्वरूपातलं असं संविधान आहे आणि त्याच्यामध्ये काही मूल्य देखील दिलेली आहे. आणि भारतीय संविधानामध्ये प्रज्ञाशील करुणा ही मूल्ये देखील आपल्या संविधानामध्ये आढळतात.
बौद्ध कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर गौतम बुद्धांनी सर्वप्रथम ह्या गुलामगिरी विरुद्ध बंड पुकारलं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी संघामध्ये महिलांना प्रवेश दिला आणि सर्वप्रथम त्यांनी स्त्रियांना मुक्तीचा मार्ग दाखवला. परंतु त्याच्यानंतर जर आपण बघितलं मध्यम युगामध्ये तर त्या कालखंडामध्ये बालविवाह, बहुपत्नी विवाह, बालजठर विवाह म्हणजे छोटी मुलगी आणि तिच्यापेक्षा डबल टिबल किंवा आजोबाच्या वयाचा व्यक्ती ह्याचा विवाह लावून दिला जात होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह बंदी, केशवपन यासारख्या अनेक दुष्ट रूढींच्या बेड्या स्त्रियांच्या पायामध्ये पडल्या होत्या. बरोबर आहे. स्त्रियांचे चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र उरलं होतं. म्हणजे आपण जेव्हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्या काळामध्ये हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता मी तुम्हाला सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांच्या पायामध्ये बेड्या म्हणून त्या ठिकाणी टाकल्या गेलेल्या होत्या. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्याच्यामुळे स्त्रिया ह्या अशिक्षित राहिलेल्या होत्या, अज्ञानी राहिलेल्या होत्या आणि मग अशा वेळेस स्त्रियांवर अन्यायी राजवट सुरू झाली. आणि अशी अवस्था असतानाच मग पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा परिणाम म्हणून भारतीय समाजात प्रबोधन होऊ लागलं. मग त्याच्यामध्ये अनेक सुधारणावादी चळवळी होऊ लागल्या. स्त्रियांचा दर्जा सुधारणा घडवण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न आणि योगदान दिलेले आहे. आणि त्यापैकीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानतेचे एक सुंदर स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी ते आयुष्यभर झटले. भारतीय स्त्री जीवनाचा इतिहास अभ्यासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्त्रियांसाठी हक्क आणि कर्तव्यांची घटनात्मक बांधणी करून या देशातील स्त्रियांच्या शतकानुशतकाच्या अन्याय अत्याचाराला प्रतिबंध केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समाज सुधारक आणि स्त्री संघटनांच्या माध्यमातून स्त्री प्रगतीच्या दृष्टीने विविध प्रयत्न झाले. म्हणजे बघा, ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं, सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा काढल्या. त्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते फार अवघड होतं. पोत्यांमध्ये मुलींना बांधून शाळेमध्ये आणत होते की जर रस्त्यामध्ये बघितलं लोकांनी की हिला शाळेमध्ये घेऊन जात आहेत ह्या मुलीला तर ते त्या समाजाच्या रूढीच्या अतिशय विरुद्ध होतं. तर हे सगळे प्रयत्न सगळ्या समाज सुधारकांनी केले, पण बाबासाहेबांनी त्याला घटनेमध्ये कायद्याचं स्वरूप दिलं. म्हणजे ह्या आपल्याला संविधानाच्या आधी ह्या सुधारणावादी चळवळी समाजामध्ये सुरू झाल्या होत्या, परंतु त्याला कायद्याचं स्वरूप नव्हतं. तर संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी त्याला कायद्याचं असं स्वरूप दिलेलं आहे, कायद्याचा आधार त्याला मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते आणि त्यामुळे त्यांनी संविधानामध्ये स्त्री पुरुष समतेला प्राधान्य दिलं आणि स्त्री आणि पुरुष याच्या आधारावर जर कुठल्याही प्रकारची विषमता होत असेल तर ती त्यांनी बेकायदेशीर ठरवलेली आहे. आता महिलांकरता संविधानामध्ये असलेल्या संविधानिक तरतुदी काय आहेत तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 15 नुसार लिंगभेदाच्या आधारावर कोणत्याही नागरिकांविरुद्ध राज्य भेदभाव करणार नाही. म्हणजे स्त्री पुरुष समान आहेत आणि त्यामुळे दोघांनाही समान दर्जा समान अधिकार आहे असा घटनादत्त अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. म्हणजे ही स्त्री आहे म्हणून ती कनिष्ठ आहे, हा पुरुष आहे म्हणून श्रेष्ठ आहे असं नाही. तर स्त्रीला आणि पुरुषाला समान असा अधिकार, त्याला जेवढा त्याचं मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे, त्याला जो जगण्याचा अधिकार आहे, त्याला जो मूलभूत अधिकार आहे, तेच मूलभूत अधिकार हे स्त्रीला देखील संविधानाच्या माध्यमातून मिळालेले आहेत. त्यानंतर महिलांसाठी विशेष व्यवस्था, शिक्षणाचा अधिकार तसेच शिक्षणाद्वारा स्त्रियांच्या प्रत्येक क्षमतेचा विकास आणि संरक्षण घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे. शिक्षण जसं फक्त स्त्रीलाच शिक्षण असं नाही तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांना सक्तीचं शिक्षणाचा कायदा ऐकलं असेल ना, कानावरून या गोष्टी जातात. सक्तीचं शिक्षण मग 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत सर्वांना शिक्षण हे कंपल्सरी आहे, हे बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे.
त्याच्यानंतर कुठल्याही शासकीय किंवा शासन अनुदान पात्र कार्यालयामध्ये ही एक स्त्री आहे म्हणून तिला नोकरी नाकारता येणार नाही. त्याचाच भाग म्हणून आज आपण बघतो कितीतरी शासकीय विभागांमध्ये, अशासकीय विभागांमध्ये महिला देखील आज नोकरी करायला बाहेर पडतात. ज्या मुला मुलींना हे सगळं सहजासहजी साध्य झालेलं आहे ना, त्यांना ह्या गोष्टी लवकर कळणार नाहीत. पण आपल्या पाठीमागची पिढी जी होती की ज्यांना हे सगळं सहन करावं लागलेलं आहे, त्यांना ह्या गोष्टींचं खूप महत्व आहे. आणि हे सगळं सांगण्याचं कारण हे आहे की आजकाल आपण म्हणतो की काय ना, म्हणजे हे तर सगळं नॉर्मल आहे. आजकालच्या मुला मुलींना एवढं कळत नाही, हा हे सगळं नॉर्मल आहे, काय दिलंय संविधानाने, किंवा संविधान बदललं तर काय फरक पडणार आहे, किंवा हे जे काय आहे ना असं. तर काय दिले संविधानाने हे जेव्हा आपण आपल्या मुला मुलींना आणि तरुण पिढीला आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे, तेव्हा मग आपल्याला कसं मिळालेलं आहे, आणि जर हे बंद झालं किंवा हे जर आपल्याला नाही मिळालं तर काय होऊ शकतं, ह्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे. हे खूप मोठं कर्तव्य किंवा एक काम आपल्याला दिलेलं आहे की संविधानाने आपल्याला काय दिलेलं आहे, संविधानाची मूल्य काय आहेत, हे आपण आपल्या तरुण मुला मुलींच्या मनावर ह्या गोष्टी आपल्याला बिंबवायच्या आहेत, त्यांना सांगायचं आहे. त्यानंतर भारतातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्याचा हक्क मिळालाय. त्यामध्ये भाषण, संघ बनवणं म्हणजे एकत्र येणं, भारतामध्ये मुक्त संचार करणं, तसेच प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत असणारा कोणताही व्यापार आणि व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे आज आपण जे इथं सगळं म्हणून मी म्हटले ना तुम्हाला की संविधानाने काय दिलं, तर हेच दिले आपल्याला की आपण एकत्र येऊ शकतो, आपण बोलू शकतो एकमेकांना, आपण आपले विचार एकमेकांपुढे मांडू शकतो. हे जे काही स्वातंत्र्य आहे हेच तर आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. म्हणजे आज जे आपण जगतो आहोत ना, तो जगण्याचा एक क्षण आपल्याला संविधानाने दिलेला आहे, हे मी मानते. आणि भारतामध्ये कुठेही मुक्त संचार करण्याचा जो अधिकार आहे तो आपल्याला संविधानाने दिलेला आहे. त्याच्यानंतर उपजीविकेचं पुरेसं साधन मिळवण्याचा हक्क स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखाच आहे. असं नाही की स्त्री आहे म्हणून ती हे करू शकणार नाही, किंवा तिच्या आणि तिने जे काम केलं आणि पुरुषाने काम केलं तर पुरुषाला एवढा जॉब सर्व्हिस मध्ये असेल तर पुरुषाला एवढा पगार, आणि स्त्रीने हे काम केलं म्हणून स्त्रीला अर्धा पगार, असं नाही आहे. तर दोघांनाही सारखंच वेतन ते दिलं जाईल, हा अधिकार हा आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे. समान काम समान वेतन ह्या तरतुदी आपल्याला संविधानाने दिलेल्या आहेत. समान संधीच्या तत्वावर न्यायाची अभिवृद्धी व्हावी आणि त्यामुळे समान न्यायाचे तत्व सर्वांना लागू होईल. स्त्री म्हणून डावलण्याच्या प्रकाराला आळा बसेल. कलम 42 सांगतं की महिलांना प्रसूती विषयक सहाय्याची तरतूद, गर्भधारणेच्या काळात आराम व्यवस्था, तसेच कामाच्या ठिकाणी मानवीय सुविधा दिल्या जाव्यात, तसेच राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रियांचे प्रमाण वाढावे. प्रसूती विषयक सहाय्याची तरतूद माहिती आहे, ज्या जॉब करत असेल त्यांना माहिती आहे की 6 महिन्याची रजा दिली जाते. त्याच्यानंतर जिथे तुम्ही कामाच्या ठिकाणी तुम्ही जाता तिथे स्त्रियांना मूलभूत ज्या सुविधा असतात त्या सुविधा मिळतायत की नाही हे बघण्यासाठी देखील एक समिती स्थापन केली जाते. तर ह्या सुविधा मिळाव्यात ह्याची तरतूद ही संविधानाच्या माध्यमातून मिळालेली आहे. बऱ्याच कंपन्यांच्या कमिटीवर मी आहे की जिथे कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार विरोधी जी समिती असते त्या समितीवर मी आहे. तर त्या कंपन्यांमध्ये जाऊन मी बघते की त्या ठिकाणी त्या महिलांसाठी मूलभूत सुविधा आहेत का, त्यांच्यासाठी त्यांना ही जी समजा प्रेग्नंट बाई असेल तर तिला आराम करण्यासाठी तिथं रूम आहे का, त्यांच्यासाठी चेंजिंग रूम आहेत का, त्यांच्यासाठी शौचालय आहेत का, एखादा जर डिलिव्हरी झालेली बाई असेल तर तिच्या बेबीला ती तिथे घेऊन गेली तर त्याला सांभाळण्यासाठी एक वेगळी रूम असते तर ती आहे की नाही. तर ह्या सगळ्या असल्या तर मग त्या ठिकाणी आपण टिक करायचं की आहे, नसेल तर आपण त्यांना सांगायचं की नाही ह्या सगळ्या मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत. हे आपण का सांगू शकतो, हे आपल्याला संविधानाच्या माध्यमातूनच दिलं गेलेलं आहे.
तर त्या आणि ह्याचं कायद्यामध्ये रूपांतर केलं गेलेलं आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो. तर हे आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व हे देखील आपल्याला संविधानाच्याच माध्यमातून मिळालेलं आहे. आणि म्हणूनच आज आपण बघतो की राष्ट्रपती देखील आपल्या एक महिला आहेत. आणि ह्याच्या आरक्षणामुळेच ही जी पुरुष सत्ताक काय म्हणू आपण त्याला राजकारण, हे आपण असं म्हणतो की हे पुरुष सत्ताक राजकारण आहे. तर त्यामध्ये कमीत कमी 1/3 महिलांचा सहभाग आपल्याला संविधानाने हा दिलेला आहे. आणि ह्याच संविधानाच्या तरतुदीनुसार किंवा संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार, मला जर तुम्हाला आठवत असेल तर मी देखील एकदा राजकारणामध्ये येऊन इलेक्शनला उभी राहिले होते. तर हा जो अधिकार आहे हा आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे की राजकारण हे फक्त पुरुष सत्ताक नाही, तर त्याच्यामध्ये महिलांचाही सहभाग असला पाहिजे. महिलांचा जर त्याच्यामध्ये सहभाग असेल तर महिलांच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा महिलांसाठी काय गोष्टी हव्या आहेत, ह्या सगळ्या आपण राजकारणामध्ये गेल्या तर आपण त्या गोष्टी मांडू शकतो आणि महिलांना त्यांचे अधिकार देऊ शकतो. तर ह्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून हा अधिकार आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर कायद्याच्या प्राधिकार दिल्यापासून कोणत्या व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही. त्यामुळे स्त्री देखील मालमत्तेमध्ये समान वारसदार आहे. महिला आणि पुरुष दोघांनाही समान मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मी माझ्या बरेचसे जे 22 तारखेच्या अभियानाचे वगैरे भाषण करते त्याच्यामध्ये हा मुद्दा मी प्रकर्षाने मांडते की बाबासाहेबांनी आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे हा खूप मोठा अधिकार आहे बरं का. आज आपल्याला वाटतं की आपण जातो, आधार कार्ड घेऊन जातो, बोटाला शाई लावून येतो आणि मतदान घेऊन येतो, पण त्याला इतका मोठा अधिकार दिलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांनी असं नाही म्हणलं की पुरुषांनी मतदान दिलं तर त्याला 1 मार्क आणि स्त्रियांनी मतदान दिलं त्याला तर अर्धा मार्क, असं नाही आहे. त्याच्याही मताला आणि आपल्याही मताला सारखंच मोल बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि या आधी स्त्रीला मत देण्याचा देखील अधिकार नव्हता. म्हणजे मला जरी वाटलं तरी पण मी माझं मत मांडू शकत नव्हते किंवा मी मतदान करू शकत नव्हते. इतका मोठा अधिकार आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे. महिला दिन साजरा करणं म्हणजे मला आठवतं की महिला दिन साजरा करणं म्हणजे फक्त काही गिफ्ट देणं किंवा फुलं देणं किंवा हे करणं तेवढा पुरताच हा मर्यादित नाही आहे. तर महिला दिन का साजरा केला जातो तर 1800च्या शतकामध्ये एका अमेरिकेमध्ये एका महिलेने काहीतरी मतदान केलं आणि तिने का मतदान केलं म्हणून खूप गदारोळ झाला. आणि त्यानंतर मग ह्या प्रश्नाला वाचा फुटली आणि मग अमेरिकेमध्ये लोकशाही जाहीर करण्यात आली 1900च्या शतकामध्ये. आणि तेव्हापासून मग हे लोकशाही पद्धती आणि ह्या गोष्टी लागू झाल्या आणि महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे हा जो आजचा दिवस आहे 8 मार्च जो आपण महिला दिन म्हणून साजरा करतो हा चळवळीतून सुरू झालेला आहे. तर ही चळवळ कुठली? महिलांनी सुरू केलेली चळवळ. कशासाठी चळवळ सुरू केली की आम्ही देखील माणूस आहोत, आम्हाला देखील मन आहे, आम्हाला देखील अधिकार आहे आणि आमचंही मत तुम्ही विचारात घ्या आणि आम्हालाही समानतेची वागणूक द्या. ही चळवळ सुरू केली आणि त्याच्यातून मग आपला हा वुमन्स डे आपण जो काही आहे आजचा आपण हा साजरा करतो. तर त्या म्हणजे हे वैचारिक चळवळीतून सुरू झालेला हा महिला दिन आहे. हे आज आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त छान छान साड्या नेसून आणि गिफ्ट घेऊन आपण गप्प बसायचं नाही, तर त्या कशासाठी सुरू झालेला आहे त्याची आठवण म्हणून आपण हा महिला दिन साजरा करतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि संविधानाच्या माध्यमातून आपल्याला काय दिलं संविधानाने तर मला मत देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. कोणाला निवडून आणायचं ह्याचा अधिकार हा मला संविधानाने दिलेला आहे. संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या समान अधिकाराबाबत अनेक तरतुदी केल्या, परंतु स्त्रियांवर लादलेल्या आणि काही प्रमाणामध्ये स्त्रियांनी स्वीकारलेल्या
स्वतःहून स्वीकारलेल्या अंधारातून स्त्रियांना मुक्त करण्याचा ध्यास हा डॉक्टर बाबासाहेबांना जडला होता आणि त्या स्त्रीला जागृत करण्यासाठी तिला समानता, राजकीय, सामाजिक स्वातंत्र्य विशेष कायद्याने द्यावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून त्यांनी महिलांच्या हक्कासंबंधी हिंदू कोड बिल तयार केलं होतं. सगळ्यांना माहिती आहे हिंदू कोड बिल तयार केलं होतं. आता हिंदू कोड बिलामध्ये काय काय अधिकार बाबासाहेबांनी दिले होते, तर स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार, व्यक्तीला एक पत्नी असताना त्याने दुसरा जर विवाह केला तर तो गुन्हा ठरवण्यात येऊन दुसरा विवाह करण्यास योग्य कारण नसल्यास दुसरा विवाह अवैध ठरवण्याचा अधिकार हा हिंदू कोड बिलामध्ये होता. पतीने घटस्फोट दिल्यास पत्नीला पोटगी मिळवण्याचा अधिकार, स्वतःच्या मिळकतीवर आणि स्त्री धनावर स्त्रीचा अधिकार, स्त्रियांना दत्तक घेण्याचा आणि जाण्याचा अधिकार, वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणे मुलींचाही समान अधिकार, आंतरजातीय विवाहास मान्यता, स्त्रीला स्वतःचा वारस निश्चित करण्याचा अधिकार आणि मुलींना वारसदार होण्याचा अधिकार, हे सगळे मुद्दे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मध्ये मांडलेले होते. परंतु हे हिंदू कोड बिल पास झालं होतं का? नव्हतं झालं. का नव्हतं झालं? कारण की ह्या हिंदू कोड बिलाला त्या काळचे जे देशामध्ये धर्ममार्तंड होते त्यांनी प्रखर विरोध केला. म्हणजे त्यांना सर्वसाधारण लोकांना असं वाटलं की हे जे हिंदू कोड बिल आहे, हिंदू कोड बिल हे हिंदूंच्या विरोधामध्ये आहे. आणि परंतु हिंदू कोड बिल हे हिंदू समाज व्यवस्थेचे जे घातक आणि गैरवाजवी अमानवीय नीतिमूल्य होते त्यांना डिकोड करून त्यांच्या जागी नैसर्गिक न्याय, बंधुता, समता आणि सन्मान आणि अधिकार प्रस्थापित करणारं हे हिंदू कोड बिल होतं. पण हे ह्यांनी प्रखर विरोध केल्यामुळे हिंदू कोड बिल पास झालं नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी 1951 ला कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मग नंतर काय झालं की हे हिंदू कोड बिल स्त्रियांसाठी किती महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन नंतर हे बिल मग काही तुकड्यांमध्ये हे त्याच्यानंतर पारित करण्यात आलं होतं. तर ह्याच्यामुळे आज जे काही आपल्याला अधिकार मिळालेले आहे, घटस्फोटाचा अधिकार, त्याच्यानंतर दुसरा विवाह केला तर आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो है ना, तो एक अधिकार. त्याच्यानंतर जर घटस्फोट झाला असेल तर पोटगी देण्याचा अधिकार, म्हणजे तिने पोटगी मिळवण्याचा अधिकार, तिचं जे स्त्रीधन आहे ते स्त्रीधन तिला देण्याचा, स्वतःला त्या स्त्रीला मिळण्याचा अधिकार, हे सगळे अधिकार जे आहेत हे आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे दिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री जातीला लाभलेले योगदान हे अतिशय अतुलनीय आहे. स्त्री विकासाला डॉक्टर आंबेडकरांनी गती आणि दिशा दिली. अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याची शक्ती स्त्रियांमध्ये निर्माण केली. भारतीय संविधानात डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांना समानता, मताचा अधिकार, शैक्षणिक सुविधा, संपत्तीमध्ये समान वाटा, नोकऱ्यांमध्ये आरक्षण या सर्व गोष्टी कायद्याच्या माध्यमातून दिल्यात. संविधानिक समान हक्क आणि अधिकार मिळवून दिले. आज लाखो महिला शासन आणि प्रशासनामध्ये कार्य करताना आपल्याला दिसतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचं हे एक फलित आहे. उच्च विचारांनी प्रेरित असं हे आपलं संविधान आहे आणि असं हे संविधान आपल्याला 26 जानेवारी 1950 ला लागू करण्यात आलं आणि हे आज जे आपण जगतो आहोत हे सगळे अधिकार हे आपल्याला संविधानाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत. तर मला वाटतं मी संविधानाने आपल्याला काय दिलं ह्या विषयाला माझ्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एक दुसरा विषय म्हणजे जी माझी ओळख करून दिली की सेजल आधार निकेतनच्या संचालिका, आपल्याला हे सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहेत, आपण ते जगतो आहोत. पण तरीही आजही ह्या अशा आधार निकेतनची गरज पडते हे खरं फार दुःखद आहे. म्हणजे ह्या ज्योतिबा फुलेंच्या काळामध्ये देखील, ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंच्या काळात देखील अशा शेल्टर होमची गरज पडत होती की ज्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार होत होते त्यांच्यासाठी असे आधारगृह त्यावेळेस त्यांनी काढले होते. किती वर्ष झाले त्या गोष्टीला, आणि आजही आपल्याला अशा ग्रहांची गरज पडते, अशा आधारगृहांची गरज पडते. हे खरंच दुःखद आहे. ते चालवायचं म्हणजे खूप आनंद होतो असं नाही, परंतु ते आजही चालवावं लागतं, त्याचं खरं दुःख होतं.
पण आज त्याची गरज आहे, नाहीतर अशा महिला कुठे जातील? आपल्या ह्या ज्या आधार गृहामध्ये महिला येतात, ह्या प्रतिकूल परिस्थितीतल्या महिला असतात. तुम्हाला सांगते, बऱ्याच म्हणजे याच्यामध्ये फक्त अशिक्षित महिला येतात असं नाही, तर याच्यामध्ये शिक्षित आहेत, अशिक्षित आहेत, सगळ्याच जाती धर्माच्या महिला ज्या अत्याचाराला बळी पडतात, तुमचा डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक जो काही हिंसाचार आहे, ह्या हिंसाचाराला बळी पडतात. त्यानंतर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की एक आपली भारतीय संस्कृती अशी आहे ना की त्याच्यामध्ये सहसा स्त्री पटकन घर सोडत नाही किंवा उंबरठा ओलांडत नाही, पण अशा काही तीव्र अशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे तिला घराचा उंबरठा सोडावा लागतो किंवा तिला हाकलून दिलं जातं किंवा इतका अत्याचार होतो की तिला तिथं राहणं कठीण होतं. अशा वेळेस त्यांना शेल्टर सोडावं लागतं, घर सोडावं लागतं आणि मग त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न वस्त्र निवारा, या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी हे शेल्टर होम या ठिकाणी चालवलं जातं. जेव्हा तिथे महिला येतात ना, तेव्हा खरंच असं वाटतं की अरे आपल्याला संविधानाने इतके सगळे अधिकार दिलेले आहेत, पण आजही स्त्रियांची अवस्था अशी का आहे? मग नुसतंच विचार करून आपल्याला भागणार नाही, तर मला जे शिक्षण दिलेलं आहे, मला संविधानाच्या माध्यमातून जे शिक्षण मिळालेलं आहे, ते शिक्षण मी तर घेतलंय, पण त्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी तर काहीतरी व्हायला पाहिजे की नाही? बाबासाहेबांनी बॅरिस्टर पदवी मिळवली, पण ती फक्त त्यांनी स्वतःसाठीच ठेवली असती तर आपल्या सगळ्यांचा उद्धार झाला नसता. आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की माझ्या शिक्षित समाजाकडून महिलांच्या शिक्षणावर तर त्यांचा जास्त कटाक्ष होता आणि त्यांना वाटायचं, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हणलेलं आहे की माझ्या शिक्षित समाजाकडून मला अशी अपेक्षा आहे की जसा एखाद्या अंधारा रूम मध्ये किंवा अंधारामध्ये एखादा बल्ब जसा आपण स्विच ऑन केलं की प्रकाशाचं साम्राज्य पसरवतो, त्या पद्धतीने माझ्या शिक्षित समाजाने माझ्या अशिक्षित समाजामध्ये जावं आणि शिक्षणाचा प्रकाश त्या ठिकाणी पसरवावा. आणि स्त्रियांच्या बाबतीत तर त्यांचं विशेष म्हणणं होतं की प्रत्येक समाजाची प्रगती ही त्या समाजातल्या स्त्रीच्या प्रगतीवर अवलंबून असते, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. मग आपलं पण काही समाजासाठी देणं लागतं की नाही? आपण शिकलो, आज आपल्याला सगळं आहे, म्हणजे खाणं पिणं, अन्न वस्त्र निवारा, ह्या मूलभूत आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत, पण माझ्या शिक्षणाचा माझ्या समाजासाठी काय उपयोग करता येईल का? आणि आपणच जर एकमेकींना मदत केली तर 365 दिवस आपण महिला दिन साजरा केला असं आपण म्हणू शकतो. तर त्या अनुषंगाने त्याच्यानंतर आपल्याला एवढ्या महामातांचा वारसा आपल्याला मिळालेला आहे, तो वारसा आपण फक्त भाषणातून सांगणार आहोत का? आपण काहीतरी करणार आहोत की नाही? हा ना, की आपण आपल्या आपल्यामध्येच राहणार आहोत. हिने छान साडी घेतली, मी तिच्यापेक्षा छान साडी घेते, हिने दागिने घेतले, मी तिच्यापेक्षा छान दागिने घेते. मला वाटतं की हे तर करावंच आपण, पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्या समाजासाठी काही कर्तव्य पण बाबासाहेबांनी संविधानातून दिलेली. तुम्हाला फक्त आपल्याला अधिकार, आपण अधिकार 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 म्हणूनच आपण बोलतो, पण त्याच्यासोबत आपल्याला काही मूलभूत कर्तव्य देखील सांगितलेली आहेत. ती कर्तव्य आपण पार पाडतो आहोत का? हा विचार करण्याची गोष्ट आहे. महिला दिनी मी अजून एक सांगू शकते की प्रत्येक महिलेला माझी जर काही गरज असेल तर ती मी दिली पाहिजे, ती मदत मी दिली पाहिजे. मग कुणाला जर छान बोलता येत असेल, तर एखादी महिला खूप डिप्रेशन मध्ये असेल किंवा तिला जर काही त्रास असेल तर तिला तुम्ही 2 शब्द गोड बोलून तिचा तो त्रास कमी करू शकता. प्रत्येक वेळेस आपण पैशानेच मदत केली पाहिजे अशी नाही, हो की नाही? एखादी छान उच्च शिक्षित आहे परंतु ती सध्या जॉब करत नाही, तर आजूबाजूच्या गरीब मुलांना ती शिकवू शकते, हे पण आपण दान करू शकतो, हो की नाही? तर हे आपण काय देऊ शकतो, एकमेकींचा हात धरून आपण एकमेकींना कशा पद्धतीने वरती आणू शकतो ह्याचा विचार जर आपण केला तर मला वाटतं आपल्या समाजाची, म्हणजे एकंदरीत सगळ्याच समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर आपण फक्त महिला दिन महिला दिनाच्या दिवशी आपण साजरा करायचा. महिला दिन हा जो आहे ना, हा आपल्या 365 दिवस आचरणात आणण्याची गोष्ट आहे. ही एक दिवस साजरी करण्याची गोष्ट नाही आहे, ही आचरणात आणण्याची गोष्ट आहे. आणि ही त्याच्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो असं नाही आहे.
तर आपण रोजच्या आपल्या जीवनामध्ये देखील आपण ह्या गोष्टी करू शकतो. आज बघा महिला दिवस आहे, तर आज आमच्या कामवाल्या ज्या मावशी होत्या है ना, त्या कामवाल्या मावशींना म्हणलं, त्यांचं तर काही काम चुकत नाही ना, त्यांना काय महिला दिवस काय 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 रोज आपल्या काम करणाऱ्या ज्या असतात त्यांना महिला दिनाचं किंवा ह्याचं काही महत्व नाही. पण आपण एखाद्या दिवशी त्या मावशीला म्हणलं की आज महिला दिवस आहे मावशी, आज मी तुम्हाला ना स्वयंपाक गरम गरम पोळी करते आणि आज तुम्हाला देते मी जेवायला, आज तुम्ही जेवण करा, तर तिला काहीतरी ते आनंद होतो ना, ते काहीतरी मिळाल्याच ते होतं. त्याच्यासाठी मला पैसा खर्च करावा लागला की नाही करावा लागला. तर हे आपण ज्या छोट्या छोट्या कृती करतो ना, त्या कृतीतून आपण एकमेकांना मदत केली पाहिजे आणि एकमेकांना वरती घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण करतो काय, हिने असं केलं का मग मी असं करते, मग तिने तसं ती तिकडे पुढे गेली का मग मी इकडे करते, है की नाही. आपण ज्या गोष्टी बघतो आजही आपण बघा की एखाद्या ठिकाणी जे आहे ना, समजा मुलाला आणि मुलीला बघताना जर आपण बोलताना आपण एका बाईने एखाद्या माणसाची बोलत असेल एखाद्या ठिकाणी, तर आपण ते बघतो आणि मग नंतर आपल्या डोक्यात काय विचार येतात, हा हे काहीतरी बोलतात लगेच, म्हणजे इतकी घाई होते मला की मी जाऊन दुसरीला केव्हा सांगेल की मी ना तिला बघितलं बरं का तिथे हे करायला, हो की नाही. किंवा काय आपण ज्या टीव्हीवरच्या सिरियल्स आणि हे बघून आपण जो आपला टाइमपास करतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतो, तर असं न करता आपण एकमेकींचा हात धरून एकमेकींना समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपण महिला दिन साजरा केला असं होईल. आणि प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता असं म्हणण्यापेक्षा स्त्री पुरुष एकमेकांना पूरक आहेत. जी कार्य निसर्गानेच आपल्याला वेगळं वेगळं केलेलं आहे ना. पुरुष हा एखाद्या बाळाला जन्म देऊ शकतो का, नाही, स्त्रीच देऊ शकते. मग त्याचा बाऊ कशाला करायचा ना. आपली जी कर्तव्य आहे ती कर्तव्य आपल्याला करावीच लागणार आहे, ती आपल्याला चुकणारच नाही, हो की नाही. आणि मातृत्व हे देखील आपल्याला तो निसर्गदत्त अधिकार आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात रडत बसण्यामध्ये काही गोष्ट नाही आहे. मुलाचं पालन पोषण करणं, हे करणं, तर हे जे काही आपल्याला निसर्गदत्त अधिकार दिलेले आहेत ते अधिकार चांगल्या अर्थाने पॉझिटिव्हली घेऊन आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत. पुरुषांनी देखील स्त्रियांना त्याच पद्धतीने मदत केली पाहिजे. आणि मला असं वाटतं यशस्वी पुरुषामागे जशी यशस्वी स्त्री असते तसेच एका यशस्वी स्त्री मागे पुरुष देखील असतो. हे मी आज माझ्या स्वतःच्या अनुभवाने मी हे सांगू शकते. कारण रोज सकाळी काम करताना मी जर पोळ्या करत असेल तर माझे हसबंड भाजी कापून देतात आणि ह्याच गोष्टींचा परिणाम आपल्या मुलांवर देखील होत असतो. म्हणजे आपण जेव्हा मुलांना वाढवतो तर आपण मुलगी आणि मुलगा ह्याच्यामध्ये आपण घरातूनच जर भेदभाव नाही केला तर त्या गोष्टी मुलांच्या मनावर घेतात. पण आपण ह्या गोष्टी सांगून होणार आहेत का मुलांना? त्या मुलं ऑब्झर्व करत असतात आपल्याला की आपले आई वडील कसे राहत आहेत. आणि जर माझे वडील माझ्या आईला जर मदत करतात, स्वयंपाकात मदत करतात, घरातल्या कामामध्ये मदत करतात, तर तो मुलगा पण त्याच्या बायकोला पुढे करणार आहे की नाही मदत. त्याच्यामुळे मुलाला घडवण्याचं काम, मुलावर काम करण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे, बरोबर आहे. कारण जेव्हा आपल्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस आपल्याला वाटतं ना, अरे माझी मुलगी तर शिकलेली आहे, माझ्या आता आजकाल आपण सगळ्याच जणी मुलींना शिकवतो की मुलगी शिकली आहे, IT इंजिनियर झाली आहे, हे सगळं झालंय, पण घरातल्या सर्व्हिसेस तिला चुकणार आहेत का? नाही चुकणार आहेत. एक आई म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, आपल्याला काय वाटतं की अरे माझ्या मुलीला नवऱ्याने मदत करायला पाहिजे, तिला तर काही येत नाही, ती तर बाहेर जाते, एवढा लाखोनी पगार कमवते, मग त्याने तिला मदत करायला पाहिजे की नाही. मग असं तुम्ही मुलाच्या बाबतीत का नाही विचार करा की मी जर माझ्या मुलाला शिकवलं तर येणाऱ्या मुलीला तो देखील मदत करणार आहे. एवढंच नाही, पण मुलगा जर बाहेर शिकायला गेला तर निदान तो बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर तिथे काही नोकरी सकत नाहीये, तिथं काही तुम्ही जाणार नाहीये त्याला खाऊ घालायला किंवा हे करायला, तेव्हा त्याचं त्याला आलं पाहिजे. तर हे संस्कार आपल्याला आपल्या मुलांवर द्यावे लागणार आहेत. आणि एक आई म्हणून ते किंवा एक स्त्री म्हणून आपलं ते कर्तव्य आहे की आपल्या मुलांवर आपल्याला संस्कार द्यायचे आहेत आणि आपल्या संस्कारांवर विश्वास देखील ठेवायचा आहे. कारण ह्या आधार निकेतनमध्ये ज्या महिला येतात त्यांच्यामध्ये मी पाहते की बऱ्याचशा महिलांमध्ये ज्या तक्रारी होतात किंवा नवरा बायकोमध्ये ज्या तक्रारी होतात त्या त्यांच्या पॅरेंट्सचे जे इंटरफिअरन्स असतात त्याच्यामुळे होतात. पॅरेंट्सचे इंटरफिअरन्स म्हणजे मुलाची आई किंवा मुलीची आई. आजकाल ते नवीन यंत्र आलंय बघा ज्याला आपण फोन म्हणतो, है ना. त्या फोनमुळे एवढ्या गोष्टी झाल्या की ती आई त्या मुलीला स्वतःचा संसार करताना तिचं डोकंच वापरू देत नाही. म्हणजे ती स्वतःच
सगळ्या गोष्टी, उठली का, जेवली का, काय भाजी बनवली, स्वयंपाक केला का, मग तू स्वयंपाक करते, त्या बसलेल्या आहेत. मग त्या मुलीच्या मनात नसलं तरी पण त्या मुलीच्या मनात येतो, हो मी स्वयंपाक करते आणि हे लोक नुसते बसलेले आहेत. म्हणजे आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत, ह्याच्यावर काम करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तुम्ही संस्कार दिलेत ना, तुमच्या मुलीला दिले, तुमच्या मुलाला दिलेले आहेत, तर तुमच्या संस्कारांवर तुम्ही विश्वास ठेवा. त्यांना त्यांचं करू द्या, धडपडू द्या. आपण पाठीमागं आहोत. त्यांना जर ते धडपडले, काही त्यांनी जर मदत मागितली तर ती मदत देण्यासाठी आपण आहोत. पण त्याच्या आधीच आपण त्यांचं डोकं वापरू न देता ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे काही संस्कार देणार आहोत त्या संस्कारांवर विश्वास ठेवायला शिका. तर हे सेजल आधार निकेतन आणि ह्या गोष्टी राबवण्याची आपल्याला गरज पडणार नाही आणि खऱ्या अर्थाने आपण महिला दिन साजरा केला असं आपण म्हणू शकू. आपण सर्वांनी मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि मला वाटतं मी बोललेले आहे. तर त्यानिमित्त सर्वांचं धन्यवाद. पूर्वी स्त्रियांना मतदानाचा अधिकार सुद्धा नव्हता, शिक्षणाचा अधिकार सुद्धा नव्हता, बोलण्याचा अधिकार नव्हता. आणि म्हणून स्त्रियांना ही देत नव्हे आणि स्वातंत्र्य नाकारणारे कायदे केले होते. आणि त्या कायद्याविरुद्ध पंतप्रधान बाबासाहेबांनी हे सुधारणा मुक्तीचे दार दिले. धन्यवाद मॅडम, खूप छान तुम्ही धन्यवाद मॅडम, खूप कमी बोलली मी. मला म्हणायचं वाटतंय, बोलण्याची संधी नव्हती, विचारायला बंदी, बोलण्याची संधी नव्हती, विचारायला बंदी होती. संविधानामुळे झाला विषय आलं, जिथे राज्यात अंधारी होती. संविधानामुळे झाला विषय आलं, जिथे राज्यात अंधारी होती. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पद्धतीनं जिने मॅडम यांना अशी संधी मिळते की त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषण करावं. यांना विनम्र अभिवादन करते. माता भीमाई, माता रमाई, सावित्रीबाई फुले, जिजाऊ या सर्व प्रतिभावान महिलांना विनम्र अभिवादन करते. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. या जागतिक